शेतकरी मित्रांनो, स्वतःपुरतं शेणखतावर का होईना माळवं लावावं. स्वतःपुरतं का ना, पण लेकरा बाळाले चांगलं असतं. बघा, हे आम्ही मिरच्या लावल्यात, वांगे लावलेत. हे बघा, याला मिरच्या किती आल्यात तुम्हाला दाखवतो. हे बघा, मिरच्या गच भरले झाड, पाहिलं का? आणि झाड बघा केवढे. हे दोन इती झाड आहे, दोन इती. हे बघा, हे दोन एक, ही एक ईत आणि हे दोन ईत. दोन इती झाडाला इतक्या मिरच्या आल्यात. आणि हे बघा, वांग दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे वांग आणि वांग्याचं झाड बघा, बारकुसक आहे. आणि हे बघा, वांगे कसे आलेत बघा, हे गच्च भरले. पाहिले का वांगी? हे वांग हे का, इकडं वांग, हे इकडं वांग. हे बघा, इकडं वांगी हे है ना. 25 वांगे आले ती एवढ्या झाडाला. हे गुडघे इतकं झाड आहे. आणि असं सगळं करा स्वतःपुरतं. केळाचे झाडं बघा, हे बघा, हे केळाचे झाडं, याला घडं आलेले. हे बघा, हे केळ है ना. असं सगळं स्वतःपुरतं करा. हे बघा, आमचा मळा. नारळ तर तुम्ही हमेशा पाहता किती लावले, त्याचा विचार नका. 100 झाडं बांधायलाच लावलेले. नारळाचं पाणी प्यायला होईल आणि इकायला बी होते. 10-15 लागतं ते होते, तर त्याचा नका डोकं लावू तुम्ही बघायला मळा. हे बघा, केळाचं झाड केवढ्याला केळं आले ते पाहायला काही गच्च भरल्या बघा हात है ना. असं घडी येतं बघा, मोठं लट. असं स्वतःपुरतं खायला करा. आणि लय बंगल्यावर लय भर देऊ नका, बंगले नका बांधित बसू. असं शेती बघा, आधी शेतीला मस्त सुंदर करा. पशु पक्षी पालन करा, मस्त गाय पाळा एक. आणि असं निसर्गाला साथ द्या. तुम्हाला निसर्ग भरपूर देणार आहे. आणि मजुरे भिजुरे शेतात काय येऊन देऊ नका. शेती कशी करा, स्वतःपुरती करा. लय काही उरत नाही हो त्या ह्याला, खतावाल्याला, आणि त्यालाच पैसे जाते सगळे लोक. जास्त खत काही टाकू नका. शेणखत, गाय पाळा एक. सुंदर असं नियोजन करा. ठेवू का मग? धन्यवाद.